कीर्ती बसवणाऱ्या सिकंदरापर्यंत सर्वांनाच पडलेला असतो. प्रत्येकाला प्रश्न पडतात ते स्वतःला ओळखण्याचे, जगाला गवसणी घालण्याचे. पण गाडी अडकते कुठे? जाण्याच्या पद्धतीत. कानपूरला जाणारी गाडी नागपूरला कधी पोहोचते आणि जगात हास्याचे पात्र कधी बनतो ते समजतही नाही. शनेकंठाचा मार्ग सोडत क्विक ऍक्सेसच्या जमान्यात मेंदूचा पार भुगा होतो आणि आईची जागा AI घेतो. मग आम्ही म्हणतो कुणी राष्ट्राला तारतो का? राष्ट्राला तारण्यासाठी, सुशासन निर्माण करण्यासाठी वैचारिक दर्जा वाढवावा लागेल आणि त्यासाठी शिक्षणाच्या गोकुळात मातृत्वाची आणि प्रेमाची गंगोत्री आणावी लागेल. राष्ट्राची सुरुवात माणसापासून होते. माणसाची सुरुवात त्याच्या डोळ्यांनी. डोळ्यांची शक्ती असते ती म्हणजे संवेदना जी निर्माण होते आईच्या गर्भात असताना जोडलेल्या नाळीतून. आज राष्ट्र निर्माण करण्यासाठी आवश्यकता आहे शिवाच्या उज्ज्वल नेतृत्वाच्या धडाडीची. मी म्हणता नाही नाही दरबारी मत नेले आई, आत शिरोनी पाही शिरलो होऊ शकलो नाही. राजा नाही देशाचा राजनिष्ठ होऊ कैसा, राजा नाही धर्माचा धर्मनिष्ठ राहू कैसा. ही शालीनता, विचारांची स्पष्टता, मनाची खंबीरता कोठून आली? अहो रेड्याच्या तोंडून वेद वधून घेण्याची ताकद ज्ञानेश्वर माऊलीत कोठून आली? चक्रव्यूहात जाऊन चक्रव्यूह भेदण्याची हिंमत अभिमन्यूमध्ये कोठून आली? तर या सर्वांमागे होते मातृभाषेतील शिक्षण. आईचा आवाज आणि गाईचे दूध बालकाला पोषण देत असते. विज्ञानानुसार वयाच्या 6व्या वर्षापर्यंत बालक आपल्या आईचा आवाज आणि तिची शैली आत्मसात करत बौद्धिक जगात पदार्पण करत असते. ज्याप्रमाणे एखाद्या अनोख्या शहरात ओळखीचा आवाज धाडस निर्माण करतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा बालक या बौद्धिक जगात पदार्पण करतो तेव्हा त्याला त्याच्या मातृभाषेची बाराखडी विश्वासाची धार देत असते. आज मातृभाषेतून शिक्षण घेतलेले अनेक बालके उंच उंच भरारी घेत आहेत. मिसाईल मॅन पासून तर क्रिकेटच्या देवापर्यंत, छत्रपती शिवरायांपासून तर जयंत नारळीकरापर्यंत सर्वच मातृभाषेचे अमृत प्यायलेले, देशाचे रत्न ठरलेले नरवीर आहेत. या भावात्मिका सा मातृभाषा. भावना व्यक्त करायला मदत करते ती मातृभाषा. भावना जर व्यक्त करू शकलो तर इमोशनल इंटेलिजन्स ठरतो. आणि आजच्या ह्या युगात IQ पेक्षा EQ किती महत्त्वाचा हे सांगायला नको. अलेक्सा सर्व माहिती देते, पण कोणती माहिती विचारायची हे ठरवतो विवेक, जो निर्माण होतो मातृभाषेत. व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू पासून आय कॅन डू पर्यंतचा प्रवास म्हणजे भावनांचा प्रचंड उद्वेग असतो आणि हा उद्वेग